हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्लाऊज कटिंग अँड क्राफ्टिंग. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण खूप सुंदर बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ही कटिंग अगदी सोपी आहे, त्यामुळे नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी सहज करता येईल. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक व्हाईट पेपर लागणार आहे, त्याबरोबर एक पट्टी लागणार आहे, मार्कर लागणार आहे व इंच टेप ही लागणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा बघायचं आहे ब्लाऊजची उंची किती आहे. तर आपण ब्लाऊजची उंची घेताना पाठीमागच्या साईडहून घ्यायची आहे. तर इथे आज आपण 34 साईजचा बोटनेक ब्लाऊजची बॅक कटिंग बघणार आहे. बोटनेक ब्लाऊज हे आधुनिक डिझाईन आहे. हे प्रिन्सेस कट, कटोरी किंवा बॅग डिझाईनसह बनवता येते. बोटनेक डिझाईन हे समोरून आणि मागे दोन्ही बाजूंना आडवे पसरलेले असते. बोटनेक, प्रिन्सेस कट, बोटनेक, बॅक हुक, फ्रंट डिझाईन, बोटनेक हे बोटनेकचे प्रकार आहेत. तर बोटनेक ट्रेंडिंग डिझायनर ब्लाऊजसह, काठपदर साडीसह खास डिझाईन्स सध्या लोकप्रिय आहेत. चला तर मग आता आपण मेजरमेंट घ्यायला सुरुवात करूया. तर इथे ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 14.5 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे पेपरवरती आपण 14.5 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे व एक सरळ रेषा आखून घ्यायची. तर आपण अस्तरवरती मार्किंग करताना सुद्धा अशाच पद्धतीने आपण मार्किंग करायचं आहे. त्यानंतर आपण शोल्डरसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हा बोटनेक ब्लाऊज आहे, त्यामुळे मी 7 इंच घेणार आहे शोल्डर. तर 7 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे 4 इंचाचा गळा रुंदी असणार आहे व 3 इंचाचा शोल्डर घ्यायचा आहे. एक सरळ रेषा आखून घ्यायची. शोल्डरपासून खाली आपण आर्महोलसाठी माप घ्यायचं आहे. तर इथे आर्महोल मी 6.5 इंच घेणार आहे. तर 6.5 इंचावरती एक पॉईंट देऊन आपण सरळ रेषा आखून घ्यायची. त्यानंतर आपण ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. तर इथे छातीचा चौथा भाग किती आहे ते बघायचं आहे. तर इथे 8.5 इंच आपला छातीचा चौथा भाग आहे, म्हणजे चेस्ट 34 इंच आहे. त्यानंतर आपला फुल बस्ट जो आहे तो किती आहे तो पण बघायचा. तर इथे फुल बस्ट हा 9 इंच आहे व कमरेचं माप हे 7.5 इंच आहे. तर 7.5 इंच प्लस त्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. ते 2 इंच आपलं फिटिंगसाठी मार्जिन असणार आहे. त्यानंतर आपण पेपरवरती 8.5 इंच प्लस त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आर्महोल आणि छातीचा चौथा भाग याच्या बरोबर मध्ये 1.5 इंच पाठीमागच्या पार्टसाठी घ्यायचा आहे. एक स्मूथ कर्व काढून घ्यायचा आहे. तर हा आपला असणार आहे पाठीमागच्या आर्महोलचा आकार.
त्यानंतर आपण कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. तर कमरेचं माप आहे 7.5 इंच आहे. 7.5 इंच प्लस त्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन, टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर एक सरळ उभी रेषा आखून घ्यायची आहे. तर हा आपला बॅक पार्टचं मार्किंग आहे. त्यानंतर आपण बोटनेकच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे 3 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे व एक चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा. तर बोटनेकमध्ये आपल्याला 2 गळे पाहिजे आहेत. तर हा आपला वरचा छोटा गळा असणार आहे. तर 1 इंचावरती पॉईंट देऊन गोलाकार आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आपल्या गळ्याची उंची आहे 10.5 इंच. तर 10.5 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे व एक चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा. तर इथे आपण 1 इंचाचा गॅप देणार आहे. तर इथे आपल्या गळ्याचा जो ही आकार असेल तो आकार आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर इथे मला अशा डिझाईनचा ब्लाउज तयार करायचा होता. तर अशा पद्धतीने मला पाठीमागचा बोटनेकचा गळा असा तयार करून पाहिजे होता. तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे असेल तशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता. त्यानंतर आपण बंद बाजूकडून 4 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तो आपला टक्स पॉईंट असणार आहे. सगळे मार्किंग करून झाल्यावर आता आपण पेपर कटिंग करून घ्यायचं आहे.
ते आपण गळ्याचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर गळ्याचं कटिंग करताना हळूवार करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला बोटनिक पेपर कटिंग पूर्ण झाली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून अशाच ब्लाऊज कटिंग आणि डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक